तर आज आपण खारीक खोबऱ्याचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत। त्यासाठी इथे पॅनमध्ये तूप टाकायचं। तूप चांगलं गरम होऊ द्यायचं। या गरम तुपामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत। मध्यम आचेवरती छान हा डिंक तळून घ्यायचा आहे। डिंकाचे मोठे खडे असतील तर तुम्ही बारीक तुकडे करून देखील तळू शकता, म्हणजे पटकन तळला जातो। आता ह्याच पॅनमध्ये याच तुपामध्ये आपण बदाम सुद्धा थोडेसे तळून घेणार आहोत। त्यासोबत काजू सुद्धा तळून घ्यायचेत, म्हणजे लाडू खूप छान चवदार लागतात। आता इथे गोडंबी सुद्धा मी या तुपामध्ये तळून घेतली आहे। आता राहिलेल्या तुपामध्ये आपण जे बारीक केलेले खोबऱ्याचे तुकडे आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचेत, खरपूस असे भाजून घ्यायचे। याच पॅनमध्ये आपण खारीक पण तुपामध्ये परतून घेणार आहोत। तर खारीकच्या बिया काढून तुकडे करून मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं 1-2 तासासाठी, आणि नंतर 2 तास काढून रूम टेम्परेचरवर आणून खारीक भाजून घेतली आहे। आता याच पॅनमध्ये आपण गव्हाचं पीठसुद्धा भाजून घेणार आहोत। त्याच तुपामध्ये थोडंसं अजून एक तूप टाकून आपण हे गव्हाचं पीठ जे आहे ते खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घेतलं। इथे तुम्ही पाहू शकता। आता मिक्सरच्या जारमध्ये काजू आणि बदामची पावडर करून घ्यायची, त्यासोबत गोडंबीसुद्धा टाकायची, नंतर खोबरं देखील बारीक करून घ्यायचं। इथे मी खोबऱ्याचे काप घेतले आहे, तुम्ही खोबरं किसून देखील घेऊ शकता। आता खारीकसुद्धा पावडर बनवून घ्यायची आहे, आणि डिंक हाताने असा चुरून घ्यायचा, म्हणजे कुस्करून घ्यायचा आहे। तर हे पीठ गव्हाचं तोपर्यंत थंड होईल। आता या थंड झालेल्या गव्हाच्या पिठामध्ये आपण हवा तेवढा गूळ मिक्स करून घ्यायचा, म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे किती गोड किती कमी गोड खायचा आहे त्यानुसार गूळ टाकायचा। बारीक केलेला गूळ टाकलेला आहे मी इथे, आणि मस्त मिक्स करून घ्यायचा। जर वाटलं तुम्हाला तर हे मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता, आणि संपूर्ण हे साहित्य मिक्स करून यामध्ये कुटलेली वेलची, सुंठ पावडर टाकून छान असं एकजीव करून याचे लाडू वळायचे आहेत। तर मस्त पौष्टिक, खमंग आणि थंडी मध्ये नक्की बनवून खा। खूप छान लाडू आहेत, नक्की करून बघा। कसे झाले कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। भेटू पुन्हा अशाच छानशा व्हिडिओमध्ये।